नाशिकमध्ये मतदान केंद्राबाहेर राडा झालाय। पैशाचं पाकिट सापडल्यानं मतदान केंद्राबाहेर गोंधळ निर्माण झालाय। पाकिटामध्ये 500च्या नोटा आढळलेल्या आहेत। पाकिट बाळगणारा व्यक्ती किशोर दराडेंशी संबंधित असल्याची माहिती मिळते। नाशिकमध्ये मतदान केंद्राच्या बाहेर राडा झालेला आहे। शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये मतदानाच्या दिवशी अशा स्वरूपाचे लोक येतात आणि त्या ठिकाणी स्लिपा या दराड्यांच्या होत्या। त्याच्यामध्ये पाकिट होतं आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं की स्लिप खोटी असती, त्याच्यामध्ये पाकिट जाते म्हणून त्यांना पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलेलं आहे। आता या ठिकाणी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेलेलं आहे। आमच्या उमेदवाराचा प्रतिनिधी मसूद जिलानी हा देखील त्या ठिकाणी गेलेला आहे आणि त्या ठिकाणी आता निश्चितपणे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे। कारण अशा निवडणुकीच्या काळामध्ये अशा स्वरूपाचे खुलेआम पैसे जर वाटत असेल तर अतिशय दुर्दैव आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत जोडलेले आहेत। महेश, नाशिकमध्ये मतदान केंद्राबाहेर राडा झालाय, पैशाचं पाकिट सापडल्याचा प्रकार समोर आलाय। काय हा संपूर्ण घटनाक्रम आणि पहिल्यांदा ही गोष्ट कशी सर्वात आधी कळाली? अगदी खरं आहे करण, खरं तर नाशिकच्या भिडे बालेकर मैदानाच्या शाळेच्या मतदान केंद्रावर हा सगळा प्रकार घडलेला आहे। खरं तर नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदानाचा दिवस आहे। याच दिवशी खरं तर एक व्यक्ती त्या ठिकाणी पैशाचे पाकिट घेऊन वाटत होता आणि ही बाब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला तात्काळ पकडलेलं आहे, त्याला पोलीस ठाण्यामध्ये आणलेलं आहे। खरं तर विलास नरवडे असं या व्यक्तीचं नाव आहे। दराडे शिंदेच्या शिवसेनेचे जे उमेदवार आहे किशोर दराडे त्यांचा हा काम बघत होता आणि त्याच्याकडे जी पाकिटे सापडलेली त्यावर धडधडीत किशोर दराडे यांच्या नावाच्या चिठ्ठ्या होत्या आणि तो पाकिट त्या ठिकाणी वाटत होता आणि ही बाब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ त्याच्यावर त्याला ताब्यात घेतलं आणि ही गोष्ट पोलिसांना सांगितली आणि एकूणच केंद्राबाहेर जो आहे तो मोठ्या प्रमाणात राडा झाल्याचं या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे। आता भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये संशयित विलास नरवडे या व्यक्तीला त्या ठिकाणी आणलेलं आहे। त्याच्याकडनं आता तपासणी केली जात आहे। त्याच्याकडे नेमकी किती पैशाची पाकिटं होती या संदर्भात पोलिसांकडनं चौकशी केली जाते आणि या सगळ्या याच्यातनं काय तथ्य निघतं या प्रकरणी आता पोलीस त्याच्यावर कुठल्या प्रकारचा गुन्हा दाखल करतात हे पाहणं खरं तर महत्वाचं ठरणार आहे। नक्कीच महेश, आगामी काळात तपासाअंती नेमक्या हाती काय गोष्टी लागतात हे पाहणं महत्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद महेश या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।